मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. सुलक्षणा यशला जाब विचारते आणि त्याचबरोबर यशसोबतच यशच्या आईवरती सुद्धा ती मोठा ठपका ठेवते, तो म्हणजे विश्वासघाताचा. यशला ती विचारते, मी तुझ्यावरती एवढं प्रेम केलं, एवढा तुला जीव लागला, परंतु तुझ्यासाठी मी शेवटी परकीच राहिले रे यश. तुझी कधी आई नाही होऊ शकले. कावेरीला जबरदस्त धक्काच बसतो, कारण तिच्यासमोर खूप मोठा खुलासा झालेला असतो की यश सुलक्षणाचा मुलगाच नाही आहे. अरे या कुटुंबातल्या एका लहान मुलीचा जीव गेलाय, म्हणून मी या घरात कडक नियम बनवले होते की स्त्रियांनी बाहेर जायचं नाही आहे. शेवटी तूही तेच केलं जे तुझ्या आईने केलं होतं, विश्वासघात. सगळेच जण हादरलेले असतात, कारण सुलक्षणाने कधी यशला परकेपणाची जाणीव होऊच दिली नव्हती. इतकं जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यावरती, इतकी आईची माया दिली होती. आणि आज हीच सुलक्षणा यशच्या जिव्हारी लागेल असं कसं काय बोलू शकते, असा सर्वांनाच मोठा प्रश्न सतावतो. सुलक्षणा काळजावरती दगड ठेवून यशला सांगते की शेवटी मी आज हरले रे यश. माझ्या संस्कारांनी, माझ्या प्रेमाने तुला कधी बांधून नाही ठेवू शकले. आज मला याची जाणीव झाली की तू माझ्या पोटचा मुलगा नाही आणि मी तुझी मा नाही. तिथे आता दुःखाचा डोंगर पसरलेला असतो. यमुना मात्र हसून मज्जा लुटत असते. यशच्या काळजावरती सुलक्षणाच्या शब्दाचे इतके घाव बसत असतात की कावेरी, विद्या दोघीही जबरदस्त धक्क्यात असतात, कारण हे सत्य आतापर्यंत कधी उलगडलंच नव्हतं. यश सुलक्षणाचा दुसरा मुलगा आहे सर्वच जण असे समजत होते, परंतु आता सत्यता तर वेगळीच काही ती. सुलक्षणा यशवरती चिडून तेथून निघून जाते. तिला समजावण्यासाठी श्रीकांत सुद्धा जातो, तेव्हा यश मात्र कोलमडून पडतो. सगळेच जण त्याला सावरायला धावून जातात, तेव्हा कावेरीही जाते, परंतु यमुना यशपासून तिला दूर ढकलते. यश अजूनही त्याच धक्क्यात असतो. या सगळ्याचं खापर यमुना कावेरीवरती फोडून मोकळी होते. कावेरीवरती चिडते, रागावते की झाला का तुझा जीव शांत? हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घडलंय कावेरी. आजपर्यंत कधीच जी गोष्ट बोलली नव्हती ती गोष्ट तिला बोलायला तू भाग पाडलायस. तुझ्या मनाला समाधान मिळालं असेल ना? आज परत एकदा तू एका आईपासून तिचा दुसरा मुलगा तोडलायस. विद्या यमुनाला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करते, तिच्यावरती ओरडते की वंश, अहो पास करा, किती बोलताय तुम्ही वहिनींना. तेव्हा यमुना तिच्यावरतीच खेकसते, तू गप्प बसा, हिच्यामुळे एवढा मोठा तमाशा घडला आहे आपल्या घरात. कावेरी, आज तू आई आणि मुलामध्ये फूट पाडले आहेस. तुला तर आम्ही कधीच नाही माफ करणार ग. सगळं करून सवरून तर ही यमुना नामाने राहते आणि तोफेच्या तोंडाने देते कोणाला? तर कावेरीला. यमुना काकू दोघेही तिथून निघून जातात. आता त्यांचं काम तर फत्ते झालेलं असतं ना. एका दगडात दोन पक्षी मारलेले असतात. सुलक्षणाच्या मनातून यशही उतरवलेला असतो आणि सोबत कावेरीचीही फजिती केलेली असते. तेव्हा यश तिथेच ढसाढसा रडायला लागतो. कावेरी त्याच्या जवळ जाणार, ती यशला हाक मारणार तर तिचा आवाज कशातच अडकतो. यशची झालेली ती वाईट अवस्था ती तिच्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही. इकडे श्रीकांत सुलक्षणाला विचारतो की मंडळी, अहो काय केलं तुम्ही? गेली 20-22 वर्ष जो विचार तुमच्या मनालाही कधी शिवला नाही, आज इतक्या सहज कसं काय बोलून दाखवलात? लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलत तुम्ही त्याला आणि आज एका क्षणात परक करून टाकलत. अहो आज असलं काय आबाळ कोसळलं होतं की तुम्हाला हे सगळं बोलणं भाग पडलं? सुलक्षणाचं मात्र त्याच्याकडे लक्षच नसतं. ज्या लेकराला ऊन लागू नये म्हणून स्वतःचा मायेचा पदर त्याच्या डोक्यावरती धरला, आज त्याच लेकराला तुम्ही एका क्षणात परक केलत. एका वाक्याने स्वतःपासून तोडलत त्याला. काय करून ठेवलत मंडळी, असं म्हणत श्रीकांत सुद्धा रडायला लागतो. यशच्या मनाला जितक्या यातना होतात त्याच्यापेक्षाही जास्त व्याकुळ होऊन रडत असते. आतल्या आत स्वतःला कोसत असते सुलक्षणा. तोचपर्यंत विद्या निशा दोघींकडून कावेरीला धक्कादायक बातमी मिळालेली असते की यश सुलक्षणाचा खरा मुलगा नाहीये. तेव्हा ती विचारते की म्हणजे उदय आणि यश दोघेही सख्खे भाऊ नाहीच आहेत? तेव्हा विद्या तिला सांगते की नाही, यश अमित मामांचा मुलगा आहे,
अमित मामा म्हणजे माझा सक्का भाऊ. आणि यशची आई जी होती ना, ती खूप मोठी ॲडव्होकेट होती. इतकी पॅशनेट होती. सतत कामानिमित्त ती बाहेर असायची आणि यश मात्र सतत घरी एकटा असायचा. सुलक्षणासुद्धा प्रचंड हळवी झालेली असते. श्रीकांताला ती सांगते की कधी कोणी चूक केली तर मी त्याच्यावरती रागवायचे, तेव्हा हाच यश मला येऊन सांगायचा की मा, मी समजावतो त्याला, तू त्याच्यावरती रागवू नकोस. प्रत्येक गोष्ट स्वतःवरती ओढवून घ्यायचा. सतत कोणाला ना कोणाला वाचवत असायचा. सगळ्यांवरती जीवापाड प्रेम करायचा. मला तेव्हा वाटायचं की किती शहाणा आहे माझं लेकरू. आणि म्हणूनच यशवरती माझा सगळ्यात जास्त जीव होता. त्याच्यावरती सर्वात जास्त प्रेम केलं मी. दुसऱ्याच सेकंदाला आपले अश्रू पुसत, आपलं मन कठोर करत श्रीकांतला ती सांगते की परंतु आत्ता नाही. यशने फक्त त्या मुलीला पाठीशी घातलेलं नाही आहे, तर आज सगळ्यांसमोर त्याने मला माझे संस्कार खोटे ठरवलेत. तोचपर्यंत निशा, विद्या, यशचा अख्खा भूतकाळ कावेरीला सांगतात. यश दादाला ना एक सख्खी लहान बहीण पण होती. तेव्हा विद्याही म्हणते की हो, अमित मामा त्या दोघांचाही सांभाळ करायचे. परंतु व्हायचं कसं की त्यांनासुद्धा जॉब होता, त्यामुळे त्या लेकरांची फरफट व्हायची आणि ती होऊ नये म्हणून मा सतत त्यांना इकडे घेऊन यायच्या, इथे आपल्या घरी. इकडे सुलक्षणा श्रीकांतला सांगते, माझी शिस्त, माझे संस्कार याच्याप्रती यशला त्याची काहीच किंमत राहिलेली नाही आहे. आणि ती फिरून श्रीकांतला सांगते, ज्या क्षणी मला कळलं ना की आपल्या व्यवसायाच्या कामामध्ये यशने त्या मुलीची मदत घेतली आहे, तेव्हाच मला कळून चुकलं की आई होण्याच्या परीक्षेत मी आज नापास झाले. श्रीकांतसुद्धा कळत असतं की यशच्या एका चुकीने सुलक्षणाचं काळीच पिळवटून निघाले. कावेरीचा ती तिरस्कार तर करतच होती, परंतु तिची मदत केल्याने आज यशला तिने स्वतःपासून दूर केलं. सुलक्षणाने घरासाठी एवढे कडक कठोर नियम का बनवले आहेत, त्यामागचं खरं कारण कावेरीसमोर उलगडतं. आणि त्याचबरोबर यशचा भूतकाळसुद्धा. तिकडे निशा कावेरीला म्हणते, खरं काय खोटं काय काही माहीत नाही आहे, परंतु यश दादाची आई अर्चना मामी ना सतत कामानिमित्त बाहेर असायचे. सतत कुठे ना कुठे दौरे, केसेस, क्लायंटच्या भेटीगाठी आणि या सगळ्या कारणांमुळे ना तिचं घराकडे दुर्लक्ष झालं. तेव्हा यशच्या छोट्या बहिणीसोबत नक्की काय प्रसंग ओढावला होता, तो प्रसंग विद्या कावेरीला सांगते. यशची छोटी बहीण फुगा घेण्यासाठी तिच्या आईकडे म्हणजे यशच्या आईकडे अर्चनाकडे हट्ट करत होती, परंतु तिचं लक्ष तिच्याकडे नव्हतंच. ती एका क्लायंटसोबत बोलण्यात बिझी होती आणि याच एका कारणाने तिच्या निष्काळजीपणाने ते लेकरू रस्त्यावरती धावत गेलं आणि गाडीच्या आडवं आलं. अचानकच तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि गेली ती. हे सगळं विद्या मनावरती काळजावरती दगड ठेवून कावेरीला सांगत असते. यशचा इतका भयंकर भूतकाळ ऐकल्यानंतर कावेरी जबरदस्त हादरलेली असते. मामींचं लक्षच नव्हतं, इतका निष्काळजीपणा कसा असू शकतो आणि त्यांना काही फरकच पडला नाही. आपलं लेकरू खेळत बाहेर गेले, गाडीच्या समोर ॲक्सिडेंट झालाय आणि त्याच वेळेस माला राग अनावर झाला आणि मग माने त्यांना कायमचं घराच्या बाहेर हाकलवून दिलं. आत्ता कुठे कावेरीच्या लक्षात येतं की सुलक्षणाने घराचे हे नियम असे का केले आहेत. त्याच्यामागचं सर्वात मोठं कारण उलगडलेलं असतं आणि तो प्रसंगसुद्धा दाखवण्यात आला आहे की सुलक्षणा स्वतः अर्चनाला हाताला धरून घराच्या बाहेर हाकलवून देते आणि तिला सक्त ताकीद देते की आता जा निघून, तुझा आणि या घराचा संबंध कायमचा संपला. आता तुला जे काही करायचं ते कर, तुझ्या कोर्ट केसेस चालव, तुझ्या करिअरकडे लक्ष दे, इथे परत यायची गरज नाही आहे. आणि तेव्हाच सुलक्षणाने मनावर दगड ठेवून सर्वात मोठा निर्णय घेतला. काकूंना तिने स्पष्ट सांगितलं की या घरची स्त्री आता कामानिमित्त बाहेर जाणार नाही. ती फक्त घरातला स्वयंपाक, मुलांचे संगोपन आणि नवऱ्याची सेवा एवढीच कामं काय ते करेल आणि पुरुष मंडळी जाऊन पैसे कमवून आणतील. निशा परत कावेरीला सांगते की त्यानंतर
अर्चना मामी परत कधी आलीच नाही आणि यश दादाची जबाबदारी माने घेतली. माने यामिदी, उदयदादा, यशदादा यांच्यामध्ये कधीच भेदभाव नाही केला. उलट यशदादावरती कणभर प्रेम जास्तच आहे. काका आम्हाला नेहमी म्हणायच्या की सगळ्या मुलांवरती सारखं प्रेम करते, परंतु यशदादा तो तिच्या काळजाचा तुकडा आहे. कावेरीचा सुलक्षणाच्या बाबतीत जो काही भ्रम होता आता तोही दूर झालेला असतो. आणि सुलक्षणाने घरासाठी एवढे कठोर नियम का बनवले होते, सगळ्यांना एवढं बंधनात का ठेवलं होतं, त्यामागचं कारण सुद्धा उलगडलेलं असतं. मनोमनच कावेरी सुलक्षणाला सल्यूट ठोकते. इकडे यश डोळे पुसून आता सुलक्षणाला समजावण्यासाठी तिच्या रूमकडे तरी येतो, परंतु ही नालायक यमुना ती मध्यस्थी करते आणि यशची अडवणूक सुद्धा करते. यशला ती ताकीद देते की यश, तुझ्यामुळे आज दुखावली आहे आणि आता परत तिला तू त्रास द्यायला येऊ नकोस, तू जा बरं इथून. आता यश सुद्धा हट्टाला पेटतो. तो सांगतो की नाही यामिती, तू बाजूला हो. यमुना ऐकायला तयार नाही. यश तिला आता बाजूला ढकलतो आणि तो मोठाने दरवाजा ठोठावत सुलक्षणाला हाक मारतो. सुलक्षणाच्या कानांपर्यंत ती हाक पोहोचते, परंतु तिच्या काळजाला आत्ता काही मायेचा पाझर फुटणार नसतोच. श्रीकांत सुद्धा सुलक्षणाला समजावतो की मंडळी, अहो माफ करा ना लेकराला. यश खूप व्याकुळ होऊन म्हणतो की मा प्लीज दरवाजा उघड ना गं. तू माझ्यावरती हवं तर ओरड, मार, मला शिक्षा दे, परंतु माझ्याशी बोल ना. यमुना यशवरती ओरडतच असते. यश, तुला कळत नाही का? अरे मला त्रास होतोय, जा ना तू इथून. तेव्हा यश तिला स्पष्ट सांगतो की जाणार नाही. जोपर्यंत मला माफ करत नाही तोपर्यंत तरी मी इथून जाणारच नाही. यशने सुद्धा ठरवलेलं असतं, मनाशी निश्चय पक्का असतो. परत दरवाजा ठोठावत तो सुलक्षणाला म्हणतो की असं नको ना गं तोडून टाकूस मला. तू माझी मायस ना, तू माझं सर्वस्व आहेस, फक्त एकदा माफ कर. तिकडे कावेरी जरा कुतूहलाने यशच्या आईबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा विद्या तिला सांगते की माच यश भाऊजींच्या सर्वस्व आहेत. त्यांचं नाव या घरात काढलेलं चालत नाही आणि यश भाऊजी तर त्यांच्या आईबद्दल कधीच बोलत नाहीत, कारण त्यांच्यासाठी माच त्यांची यशोदा आणि देवकी सुद्धा आहे. इकडे बिचारा यश घडाघडा रडतही असतो आणि सुलक्षणाला सुद्धा सांगतो की तू माय ना माझी, माझा जीव गेला तरी सुद्धा मी तुझा शब्द नाही मोडू शकत. फक्त एकदा माफ कर. मी तर तुझं लेकरू आहे ना मग काय या लेकराला स्वतःपासून परक करते. अगं मी चुकतोय, स्वतःची चूक मान्य करतोय, परंतु एकदा माफ कर ना गं तेव्हा यमुना परत एकदा यशला खेचते मागे आणि त्याला परत ओरडते की तुला कळत नाहीये का यश, जा इथून, हवं तर हात सोडते मी तुझ्या पुढे, मला त्रास देऊ नकोस. परंतु यश ऐकायला तयार नसतो. इतक्यातच सुलक्षणाच दरवाजा उघडून बाहेर येते आणि ती जेव्हा रागात यमुनाकडे कटाक्ष टाकते, यमुना तेथून सटकते. आत यशसाठी विव्हळणारी, त्याच्यासाठी रडणारी सुलक्षणा बाहेर येताच कठोर झालेली असते. यशला ती सांगते की तुला कळत नाहीये का, मला झोप येते, झोपू दे गुपचूप, त्रास देऊ नकोस, जा इथून. सुलक्षणा जेव्हा मागे वळते तेव्हा यश एखाद्या छोट्या मुलासारखा गुडघ्यावरती बसून त्याच्या माकडे हट्ट धरतो. तो तिचा पदर पकडतो. यशच्या अशा वागण्याने सुलक्षणाच्या काळजाचं पाणी होतं, परंतु तिने मनही तितकंच कठोर केलेलं असतं. इकडे कावेरीला यशबद्दल आणखीन एक खूप मोठी गोष्ट समजलेली असते, ज्यामुळे कावेरीच्या मनात यश सोबतच सुलक्षणाबद्दलचा सुद्धा आदर वाढलेला असतो. निशा सांगते की यश दादांना मावरती खूप प्रेम करतो. यश दादासाठी माचा शब्द शेवटचा आहे. माच्या एका शब्दासाठी तो काहीही करायला तयार असतो. तुला माहिती आहे का, यश दादाला शेफ बनायचं होतं, ते त्याचं खूप मोठं स्वप्न होतं आणि यश दादाला स्वयंपाक करायला खूप आवडतो. परंतु या घराचे नियमही तसेच आहेत की पुरुषांनी बायकाची कामं करायची नाहीत आणि बायकांनी पुरुषांची कामं करायची नाहीत. माच्या एका शब्दासाठी यशदादाने स्वतःच्या स्वप्नाचा त्याग केला. कावेरी यशवरती जाम इम्प्रेस होते. जेव्हा यशबद्दलची सगळी कहाणी कावेरीला समजते की यशला शेफ बनण्यासाठी स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती,
त्याचासुद्धा स्वतःच्या स्वप्नाचा त्याने कसा त्याग केला, सुलक्षणासाठी स्वतःचं स्वप्न त्याने जाळून टाकलं. तेव्हा कावेरीला एक एक घटना नजरेसमोर येतात की यश कावेरीला स्वयंपाक बनवायला शिकवत होता. त्यानंतर मोदकसुद्धा किती छान शिकवले होते. कावेरीचे बिघडलेले लाडू लपवून ठेवत यशने स्वतः ते लाडू बनवले होते. त्यावेळी कावेरीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तिला आत्ता मिळतं की यश स्वयंपाकामध्ये इतका परफेक्ट कसा आहे. कावेरी मनोमन आता निश्चय पक्का करते की फक्त मला मदत करण्यासाठी यशने त्यांच्या माला दिलेला एवढा मोठा शब्द मोडला. त्या मायलेकराची ताटातूट माझ्यामुळे झाली आहे, परंतु त्या मायलेकरांना एकत्र आणण्याची जिम्मेदारीसुद्धा आता माझीच असेल. इकडे यश सुलक्षणाला समजावण्याचा प्रयत्न करतो. सॉरी मा, चुकलो मी. एकदा माफ कर ना, मायस ना तू माझी. परंतु काही केला सुलक्षणाच्या काळजाला पाजरच फुटत नसतो. परंतु हे सगळं फक्त ती यश समोर दाखवते. आतल्या आत किती कुडते, किती तिच्या जीवाची घालमेल होते ते फक्त तिला माहिती. सुलक्षणाचा यशवरचा राग निवळलेलाच नसतो. इश्काने ती आपला पदर खेचून घेते आणि यशच्या तोंडावरती दरवाजा बंद करून टाकते. यशला इतका धक्का बसतो, त्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. काय करावं असं की मा त्याच्यावरचा राग विसरून जाईल असं त्याला वाटत असतं. बाहेर व्याकुळ होऊन यश रडत असतो, तर आतमध्ये सुलक्षणाही रडत असते. श्रीकांतला त्या दोघांचीही घालमेल बघवत नाही. यशला सुद्धा तिथे सुलक्षणाचा आवाज ऐकू येतो की ती रडते. त्यालाही समजलेलं असतं आणि त्याच्या मनात काहूर माजलेलं असतं. तर आता आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. कावेरी यशला एक आयडिया देते. ती सांगते की आई वडिलांचं प्रेम ना हे मेणबत्तीसारखं असतं. म्हणजे कसं, आपल्या प्रेमाची ऊबही त्यांना मिळाली का त्यांचा रागही तसाच निवळतो. मी माझ्या हापूसच्या बाबतीत ना अशीच करायचे. तेव्हा कावेरीने दिलेली आयडिया यश वापरतो. जागोजागी ठिकठिकाणी सुलक्षणा जाईल त्या प्रत्येक ठिकाणी त्याने स्वारी अशी चिठ्ठी लिहिलेली असते. परंतु सुलक्षणाचा राग काही निवळण्याचं नावच घेत नसतो. आता कावेरीने स्वतः विडा उचललाय ह्या मायलेकरांना एकत्र आणण्याचा. ते कसे आणेल एकत्र पाहणं